च्या या मंगलमय प्रसंगी उर्वेला फॉरेस्ट मेडिटेशन सेंटरला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत. या या बाय बाय. अशा पद्धतीने आपण उर्वेला मेडिटेशन सेंटरला या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत. हे उर्वेला मेडिटेशन सेंटर डोंगेश्वरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी आहे. सध्या या ठिकाणी आतमध्ये शिबिर चालू असल्याकारणाने आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, कारण इथे मेडिटेशन सेंटर आहे. 10 दिवसाचा कोर्स चालते. या ठिकाणी मेडिटेशन आहे, या ठिकाणी विपश्यनेचं शिबिर आहे. हे बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने हे भगवंताची मूर्ती आहे. हे 5 परिव्राजक आहेत. हे 5 जण आणि भगवंत आहेत. बघा या ठिकाणी तपश्चर्या बघा. भगवंताची खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केल्यामुळे भगवंताचं शरीर अगदी हड्डीचा सापळा असं झालं. भगवंताचं शरीर झालं. आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपण बघत आहोत. हे अशा पद्धतीने भगवंताचे शरीर झालेले आपल्याला पाहावयास मिळते. अगदी हड्डीचा सापळा, पोटपाट एक झालेला आहे. आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील आज बुद्धगया आणि बुद्धगयेच्या परिसरातील सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी आले असता, आज ज्या ठिकाणी तथागतांनी खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली ते ठिकाण म्हणजे डोंगेश्वरी पर्वत. आणि या डोंगेश्वरी पर्वताच्या पायथ्याशी असलेलं हे विपश्यना ध्यान केंद्र. आणि या विपश्यना ध्यान केंद्रामध्ये ही भगवंताची मूर्ती आहे. जेव्हा त्यांचं अगदी शरीर क्षीण झालेलं आहे, जणू हड्डीचा सापळा भगवंताचं झालं. भगवंताला असे जणू काही चक्कर येऊन ते पडत आहे, जमिनीवरती कोसळत आहे. आणि त्या धर्तीवर आहे या ठिकाणी हा पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे. आपण बघत आहोत. भव्य दिव्य हा पूर्णाकृती पुतळा भगवंताचा आहे. आणि या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपण अगोदरच्या भागामध्ये बघितलेलं आहे की या ठिकाणी ही भगवंताची मूर्ती आहे. त्या ठिकाणी भगवंत उभे जमिनीवर राहायला प्रयत्न करत असत, परंतु भगवंताचं शरीर एवढं क्षीण झालं की त्या क्षीण झाल्यामुळे भगवंताचं पाठपोट एक झाल्यामुळे भगवंताला असं जमिनीवर उभं राहणं शक्य झालं नाही. उभं राहणं शक्य होत नव्हतं. भगवंताच्या अशा चक्रा येऊन भगवंत पडत असत. आणि ती अवस्था या ठिकाणी ह्या मूर्तीमध्ये दाखवलेली आहे. आणि याच मूर्तीला वंदन करण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील या ठिकाणी उपासक आलेले आहेत. सर्व हे आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत. बघा,
बोला साधू साधू साधू.